तुम्ही कधी अशा प्रकारे तांदूळ शिजवून खाल्लेला आहे का? नाही खाल्ला असेल तर बनवून बघा. मुलांनाही खूप आवडेल आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याचंही फील होईल. नाहीतरी मुलं दररोज वरण भात किंवा भाजी भात खाऊन बोर झालेले असतात. तर त्यासाठी इथे भिजवलेलं सोया चंक्स घेतलेलं आहे. कढईत तेल गरम करून जिरं, मोहरी आणि पातीचा कांदा टाकून लाल तिखट, हळद, बारीक कापलेल्या भाज्या ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या आणि मिक्सरमधून काढलेल्या सोया चंक्स, उकडलेला बटाटा कुस्करून, कोथिंबीर हे सर्व मिक्स करून त्यात चवीसाठी लिंबाचा रस टाकलेला आहे आणि ते एका पातेल्यात काढून त्याचे छोटे छोटे बॉल करून घेतले. इथे मैद्याची स्लरी करून घेतलेली आहे. तुम्ही गव्हाचं पीठ पण यूज करू शकता. आणि इथे अर्धा तास आधी भिजवलेला तांदूळ घेतलेला आहे. कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता. भाजीचे छोटे बॉल केलेले मैद्याच्या बॅटरमध्ये डीप करून तांदूळात रोल कढईत पाणी गरम करून चाळणीवर हे बॉल 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे. आणि बघा किती छान सुंदर दिसायला पण सुंदर दिसत आहे आणि चवीला पण एकदम भन्नाट लागतात. तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. तोपर्यंत भेटूया. बाय.